एकमेकाचे केस धरून घ्या मार मार. ते गल्लीवरचे कुत्रे असतात बघा आपल्या, त्या येडे कुत्रे, त्या येड्या कुत्र्यासारखं दोघं जण मारून घ्या, मारच न पहा यांच्या दोघांमध्ये. मग मारून घ्यायला एकमेकाचे टंगडे धर, पाय धर, जिपरे धरून केस एकमेकाचे असे तसे करून. सर्वांना माझा नमस्कार. मी मारुती बितवार. आपल्या या पेशवाईचा उदय पार्ट 2 मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करून राहिलेला पार्ट मी कंटिन्यू करतो. तर मित्रांनो, आपल्याला माहीत आहे अगोदरच्या पार्टमध्ये महाराणी ताराबाई आणि छत्रपती शाहूराजे यांच्यामध्ये काय झालं हो, भीषण युद्धाची संघर्षाची स्थिती निर्माण झाली होती आणि ती स्थिती आपल्याला इथं पाहायची आहे. पहा आता विषय काय झाला होता, तर ताराबाईंकडे धनाजी जाधवांसारखा शूरवीर असा एक व्यक्ती होता आणि शाहू महाराजांकडे भैरवपंत पिंगळे, बाळाजी विश्वनाथराव सारांके सारखे जबरदस्त मोठमोठे सरदार होते. पहा आता बाळाजी विश्वनाथराव कोण होते हो, ते पुण्याचे सरदार होते. केव्हापासून, जे ताराबाईंचे जे पती होते कोण, म्हणजे तर आपले राजाराम महाराज. राजाराम महाराज कोणाला, तर बालाजी विश्वनाथला पुण्याचे सरदार म्हणून नेमले होते. पहा मग काय झालं, पुण्याचे जे सरदार जेव्हा होते ते जेव्हा शाहू महाराज पुण्यामध्ये आले होते, आपण पार्ट 1 मध्ये बघलो, त्यामुळे आधी तुम्ही पार्ट 1 पहा, नंतर हे पहा. पार्ट 1 मध्ये काय पाहिलं आपण, शाहू महाराज कुठे आले होते, साताऱ्याहून डायरेक्ट अहमदनगरहून डायरेक्ट पुण्याला आले होते. तेव्हा या सरदारांनी काय केले हो, विश्वनाथरावांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला. शाहू महाराजांना खरा छत्रपती मानून त्यांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आणि भैरवपंत पिंगळे सुद्धा त्यांच्या सोबत होते. दोघांकडे खूप सारी चांगली सेना होती. यांच्याकडे कोणतर आपले नेमाजी शिंदेसारखे यांच्याकडे सुद्धा एक सरदार होते. म्हणजे खूप सारे यांच्याकडे सरदार बलवान होते, यांच्याकडे पण होते. मग या दोघांमध्ये युद्धाची भूमिका छेडली. आता बघा, आता कुठं हो, ऑक्टोबरमध्ये, ऑक्टोबर तुम्ही ध्यान ठेवायचं किती, 12 ऑक्टोबरला. केव्हा, आता विषय काय झाला होता, फेब्रुवारी 1707 मध्ये औरंग्या मेला होता. बरोबर, फेब्रुवारी 1707 मध्ये औरंग्या मेला होता. मे मध्ये सुटका झाली होती कोणाची, शाहू महाराजांची. आता पहा मग विषय काय झाला, तर ऑक्टोबरमध्ये 12 ऑक्टोबर 1707 मध्ये ताराबाई आणि शाहू महाराज यांच्यामध्ये युद्ध झालं. त्या युद्धाला आपण खेडचे युद्ध असे म्हणतो. आता पहा युद्ध कुठं झालं हो, खेड या ठिकाणी झालं, म्हणून त्यांना आपण खेडचे युद्ध म्हणतो. खूप मोठे युद्ध झालं होतं. त्या युद्धामध्ये धनाजी जाधव जे होते सर्वात बलवान होते. पहा मग धनाजी जाधव कुठून होते, तर महाराणी ताराबाई कोण होते. आता विषय काय झाला, महाराणी ताराबाईंची सत्ता बळकट झाली होती. महाराज आणि ताराबाई आता जिंकणारच होते, परंतु याच्यामध्ये दिमागाचा वापर करणारे म्हणजे हे बाळाजी विश्वनाथरावांनी काय केलं, आपलं काही शक्य नाही आता भाऊ. शाहू महाराजांना सांगले, महाराज आपलं काहीच नाही आता, हे जे भाऊ आहे हे सर्वांना पाणी करून सोडते, त्यामुळं मग काय करू आपण, काहीतरी दिमाग लावूया. तेव्हा बाळाजी विश्वनाथरावांनी काय केलं, या धनाजी जाधवांकडे गेले आणि यांना चतुराईनं काय केलं हो, यांचं मन वळवून यांना कुठं टाकले हो, यांना घेतले आपल्या शाहू महाराजांच्या गटामध्ये. शाहू महाराजांच्या गटामध्ये कोणाला, धनाजी जाधवांना. यांनी काय सांगितले यांना, अरे शाहू महाराज जे आहेत खरे सत्ताधारक आहेत, खरे छत्रपती कोण आहेत, तो शाहू महाराज आहेत. कारण का, ते छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र आहेत, त्यामुळे आपण तू काय कर, यांना सपोर्ट कर, असं काही तर सांगितले. मग धनाजी जाधव कोणाकडे आला हो, शाहू महाराजांकडे आला. शाहू महाराजांकडे सामर्थ्य जास्त झालं आणि शाहू महाराजांचा विजय कोणात झाला हो, या खेडच्या युद्धामध्ये झाला. खेडचं युद्ध केव्हा झालं, 12 ऑक्टोबर 1707 मध्ये. हे केव्हा, फेब्रुवारीला औरंग्या मेला, मे मध्ये शाहूची सुटका झाली आणि 12 ऑक्टोबर 1707 मध्ये आपल्या शाहू महाराजांनी खेडचं युद्ध जिंकलं. पहा जेव्हा त्यांनी खेडचं युद्ध जिंकलं तेव्हा त्यांनी कोणते तोरणा, राजगड वगैरे सर्व किल्ले जिंकून त्यांनी कुठे गेले हो, साताऱ्याला गेले. आणि साताऱ्यामध्ये जाऊन त्यांनी साताऱ्याला काय केले हो, राजधानी म्हणून घोषित केले आणि स्वतःच त्यांनी काय केले हो, स्वराज्याभिषेक केले. पहा म्हणजे त्यांनी राज्याभिषेक करून टाकले. आता बघा मग स्वराज्याला राजधानी काय झाली हो, स्वराज्याची सातारा झाली आणि त्यांनी राज्याभिषेक करून छत्रपती शाहू महाराजांना खरी पदवी इथं झाली. पहा म्हणजे छत्रपती पदवी छत्रपती शाहू महाराज केव्हा झाले हो, 12 जानेवारी आता पहा केव्हा, सातारा त्यांनी राजधानी केव्हा केली होती हो, तर 12 जानेवारी 1708 मध्ये केली होती. पहा 1708 मध्ये. युद्ध केव्हा झालं होतं, 12 ऑक्टोबर 1707 मध्ये. 12 ऑक्टोबर, आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, करेक्ट 3 महिन्यानंतर त्यांनी साताऱ्याला राजधानी डिक्लेअर केली आणि 12 जानेवारी 1708 मध्ये स्वतःचे राज्याभिषेक करून स्वतःला छत्रपती नावाची पदवी लावून घेतली त्यांनी आणि स्वराज्याचे छत्रपती म्हणून शाहू महाराज हे आपले कारभार पाहू लागले. पहा
केव्हा 12 जानेवारी 1708 पासून. आता झालं विषय काय झाला होता हो, त्यांनी जेव्हा युद्ध जिंकले होते त्या युद्धामध्ये त्यांनी तोरणा किल्ला, राजगड किल्ला असे किल्ले जिंकून त्यांनी इकडे आले होते पहा. मग येतानाच काय झालं होतं, हे जे आहेत आपले यांच्यामध्ये कोण, आपले धनाजी जाधव जे शाहू महाराजांच्या मंडळामध्ये आले होते, त्या धनाजी जाधवांचा मृत्यू झाला पहा. मग धनाजी जाधवांचा मृत्यू झाल्यावर त्यांनी काय केले हो, धनाजी जाधवांचा मृत्यू झाल्यावर धनाजी जाधवांचा मुलगा कोण होता, धनाजी जाधवांचा मुलगा होता चंद्रसेन. यांना काय केले हो, आपले शाहू महाराजांनी काय केले, चांगली पदवी देऊन आपल्या याच्यामध्ये त्या चंद्रसेनना सुद्धा टिकून ठेवले. कारण का बापच रगड होता म्हणल्यानं मुलगा सुद्धा रगड होता, त्यामुळे मुलगा सुद्धा काय हो, खूप बलवान होता, खूप हुशार होता, त्यामुळे चंद्रसेनला सुद्धा याच्यामध्ये टिकून ठेवले पहा. मग विषय काय झाला, शाहू महाराज काय केले, स्वतःचे हे ते केले. मग केल्यावर त्यांनी काय केलं हो, पन्हाळा सुद्धा जिंकून घेतला होता. कोण, शाहू महाराजांनी. केव्हा, 1708 मध्ये. पन्हाळा जिंकून घेऊन 1708 मध्ये त्यांनी काय केले हो, साताऱ्यामध्ये आपापलं कारभार पाहत होते. मग आता पहा इथं काय झालं हो, आता इथूनच मराठ्याची खरी सत्ता गळत आली पहा. इथं काय झालं पहा, मग जेव्हा शाहू महाराज साताऱ्यामध्ये आले तेव्हा पन्हाळा जिंकून जेव्हा साताऱ्यामध्ये आले होते तेव्हा महाराणी ताराबाईंनी काय केले हो, पन्हाळ्यावर आक्रमण केले. कुठं, पन्हाळ्यावर आक्रमण केले आणि पन्हाळा जिंकून घेतला. पन्हाळा म्हणजे काय तर कोल्हापूर, आणि शाहू महाराज कुठं होते हो, सातारा. तर आता स्वराज्या एवढं मोठं छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे 2 भाग पडले. ते म्हणजे एक सातारा, दुसरा म्हणजे कोल्हापूर, ज्याच्यात पन्हाळा होता. तर कोल्हापूर आणि सातारा असे 2 भाग पडले आणि 2 ठिकाणी 2 स्वतंत्र व्यवस्था निर्माण झाली पहा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची. आता काय झालं, 1708 मध्ये ही व्यवस्था निर्माण झाली होती. मग काय झालं आता बघा, इथं कोणाचं, धनाजी जाधवांचा मृत्यू झाला होता आणि चंद्रसेनना काय भेटलं होतं हो, शाहू महाराजांमध्ये एक चांगलं पद भेटलं होतं. मग आता काय झालं, आता आपण थोडं मागं जाऊया पहा. औरंगजेब किती मेला, 1707 मध्ये मेला. मे मध्ये सुटका करून घेतली होती, म्हणजे त्यांनी त्यांच्यापासून आले होते. कोण, आपला आजमशहा कोणाला सोडला होता हो, आपल्या शाहू महाराजांना सोडला होता. पार्ट 1 मध्ये मी चांगल्या प्रकारे सांगितलं होतं. आता काय केलं, मे मध्ये काय केले हो, शाहू महाराजांना सोडून ते बाकीचे कुठे गेले होते, दिल्लीला गेले होते. मग जेव्हा ते दिल्लीला गेले होते तर जूनमध्ये दिल्लीला पोहोचले होते. जूनमध्ये दिल्लीला पोहोचल्यावर पहिला कोण होता हो, आपला आजमशहा, आणि त्याचा भाऊ दुसरा कोण होता, शाह आलम. बघा, आजमशहा, मग याचा भाऊ कोण हो, शाह प्लस आजम म्हणजे शाह आलम. हे 2 भाऊ काय करू लागले हो, दिल्लीमध्ये गेल्यावर कोण, हे 2 भाऊ एकमेकाचे केस धरून घ्या मार. ते गल्लीवरचे कुत्रे असतात बघा आपल्या, त्या येडे कुत्रे, ते येड्या कुत्र्यासारखं 2 जण मारून घ्या, मारच नव्ह पहा यांच्या दोघांमध्ये. मग मारून गेले, एकमेकाचे टंगडे धर, पाय धर, जिपरे धरून केस एकमेकाचे असे तसे करून मारून गेले पहा. खूप मारून घेत त्याच्यामध्ये युद्ध झालं, भयानक युद्ध होत काय झालं हो, हे जे 2 आहेत भाऊ, या 2 भाऊमध्ये कोण, आपला शाह आलम गादीवर आला पहा. मग याला मारला आणि मारून टाकला नाही, पण याला मारून कैद केला आणि या शाह आलम काय आला हो, आपल्या दिल्लीच्या सत्तेवर जाऊन बसला. मग सत्तेवर जाऊन बसल्याने काय म्हणते स्वतःला, मी आहे बहादूर, मी काय आहे, समजा बहादूर आहे. आणि मी बहादूर कोण, शाह आलम, मी बहादूर आहे म्हणते. कोण म्हणते, शाह आलम म्हणते. त्यामुळं बहादूर शाह, मग मला कोणती पदवी द्या हो, बहादूर शाह, म्हणून स्वतःला काय केला हो, बहादूर शाह म्हणून घोषित केला. बहादूर शाह नावाची स्वतःला पदवी लावून घेतला शाह आलम आणि स्वतः बहादूर शाह झाला पहा, मोठा बहादूर असल्यासारखाच. मग आता विषय काय झाला पहा, याच्यामध्ये हे जे कोण हो, औरंग्याचे 2 पोरं बहुरंगी, कोण, आजमशहा आणि शाह आलम. याच्यामध्ये काय झालं, आता औरंग्याचा आणखी एक बहुरंग्या होता, त्याचं नाव होतं पहा कामबक्ष. त्याचं नाव काय होतं हो, एक आणि आता पहा तिसरा एक बहुरंगी होता, त्याचं नाव होतं कामबक्ष. आता हे कामबक्षाने काय केलं पहा, जेव्हा बहादूरशाह गादीवर आला, हे कामबक्ष काय म्हणते, गादीवर जातोस, इथं हाऊ की मे बी, औरंग्याचा आणखी एक बहुरंग्या जिवंत आहे म्हणते. कोण म्हणते, आपला कामबक्ष म्हणते. आणि या औरंग्याला मग कामबक्ष काय करते माहिती आहे का, हे बहादूरशाह आहे याला उकं डवचण्याचं काम करते पहा, उगं मुद्दाम डोचण्याचं काम करते. आणि या डोचण्याच्या कामामध्ये काय असते पहा, हे कामबक्षाने याला जर हे करत असल्यामुळं ते काय होते व 1708 आणि 1709 मध्ये. आता केव्हा, 1709 मध्ये. बघ आता 1709 मध्ये विषय काय झाला, हे जे बहादूरशाह आहे, बहादूरशाहला कळालं की अरे आपण 1707 मध्ये तर शाहूंची सुटका करून दिलो होतो, चला शाहूंकडे जाऊ, आपण शाहूंची मदत घेऊया. मग त्याने गेले छत्रपती शाहू महाराजाकडे आणि शाहू महाराजांसोबत मिळवणी केली, जुळवणी केली, हात मिळवणी करून शाहू महाराजांची जी सेना होती, शाहू महाराजांनी अनेक सरदार घेऊन शाहू महाराज प्लस बहादूरशाह कोणा विरुद्ध लढले हो, या 3ऱ्या बहुरंग्यासोबत, म्हणजे
कामबख्श सोबत म्हणजे युद्ध केले आणि या कामबख्शचा पराभव केले पहा. औरंग्या 1700 फेब्रुवारी 1707 मध्ये मेला होता आणि एक औरंग्याचा तिसरा भौरंग्या कामबख्श याने सुद्धा फेब्रुवारी 1709 मध्ये 2 वर्षानंतर कामबख्शाला तिथंच ठार कोण केलं हो, त्याचाच भाऊ बहादूर शाह केला पहा. कामबख्श बी गेला. आता राहिले कोण हो, आता छत्रपती शाहू महाराज आणि आझमशाह यांनी काय केले हो, यांनी जबरदस्त म्हणजे यांचा विजय झाला. मग आता परत आपण कुठे असो, परत आपल्या साम्राज्याकडे यायचं. इथं आता इथं काय झालं होतं, चंद्रसेन कोणामध्ये झाला होता, आपल्या शाहू महाराजांकडे गेला होता बरोबर. मग काय झालं 1700 केव्हामध्ये 1708 मध्ये 9, 10 आणि 11 परत 3 वर्षामध्ये काय झालं, यांचे छोटे मोठे बरेच युद्ध होत गेले पहा शाहू महाराज आणि ताराबाईंचे. मग 3 वर्षामध्ये काय झालं तर हे जे चंद्रसेन आहे, चंद्रसेन आणि बाळाजी विश्वनाथ, हे जो चतुर होता बाळाजी विश्वनाथ आणि चंद्रसेन, या दोघाचा पटना गेले पहा. यानं काय तर मध्येच दिमाग लावायचा आणि हे याला पटायचं नाही, कारण का यानं कट्टरता होता बा, डायरेक्ट कानाखाली हाणणारा काम कोणा करायचं हे करायचं आणि थोडा चतुर होता. मग विषय काय झाला, दोघांचं पटना गेलं. चंद्रसेन कुठे गेला हो, तिकडं गेला चंद्रसेन, परत इकडं आला. कोणाकडे आला हो, आपल्या ताराबाईकडेच आला. मग ताराबाईंच्या याच्यामध्ये सामील झाला. ताराबाईंचं पारडं जड झालं, ताराबाईंची सत्ता बळकट झाली. ताराबाई आता कोणाला घाबरत नव्हत्या, कारण का ताराबाईंकडे जास्त आणखी सेनानी वाढले होते. मग विषय काय झाला पहा, आता या दोघांमध्ये तिसराच निघाला पहा, तो म्हणजे कान्होजी आंग्रे. आता मी इथं लिहितो पहा, कान्होजी आंग्रे. दोघांमध्ये तिसरेच म्हणजे हे पण एक सरदार होते. या सरदार एवढे भयानक, हे पण प्रचंड शक्तिशाली होते. यांच्याकडे होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे यांच्याकडे आरमार होती बा. आरमार म्हणजे काय, आत्ताची नेव्ही. तर यांच्याकडे सर्वात जबरदस्त आरमार होती. जे कोण पोर्तुगीज, इंग्रज असो, फ्रेंच असो, सर्वजण यांच्या आरमाराला घाबरायचे बा, थरथर थरथर थरथर. हे कान्होजी आंग्रे जे होते हे खूपच बलवान होते. यांना सुद्धा काय झालं हो, यांना सुद्धा जमना गेलं कोणाचं, आपल्या छत्रपती शाहू महाराज यांना सुद्धा जास्त पटना गेलं. मग काय झालं हो, जास्तीत जास्त सरदारांनी काय करू लागले नंतर, कारण जेव्हा छत्रपती शाहू महाराज बहादूर शाह सोबत रडून त्यांच्यासोबत जे कामबख्शला जेव्हा मारण्याचं काम केलं, तेव्हा अनेक सरदारांना वाटलं की शाहू महाराज सुद्धा तेवढं काय हे नाही, कारण का ते जास्तीत जास्त यांच्यासोबत मुघलांसोबत मिळून ते युद्ध करत आहेत. त्यामुळे शाहू महाराज सुद्धा जास्त आपल्या स्वराज्यासाठी तेवढे उपयुक्त नाहीत असे काय बऱ्याच जणांना वाटू लागलं पहा. मग झालं काय, पण आपला हे कान्होजी आंग्रे होता, त्यांनी काय केलं हो, शाहू महाराजांना पटत नव्हतं. तेव्हा कान्होजी आंग्रेला कोण हा, आपला चंद्रसेननं काय केलं, चंद्रसेन जेव्हा आपल्या ताराबाईंच्या युद्ध याच्यामध्ये आला होता, तेव्हा कान्होजी आंग्रेला काय केलं हो, चंद्रसेन आपल्या गटात काहीतरी असं दिमाग लावून काय केलं हो, आपल्या गटात सामील करून घेतला. मग आता कोण झालं हो ताराबाईकडं, ताराबाई तर होत्याच, त्याच्यामध्ये चंद्रसेन आणि कान्होजी आंग्रे दोघे पण आले की हो. आत्ता याची सत्ता बळकट झाली. मग कान्होजी आंग्रे काय म्हटला, हुकूम ताराबाई, महाराणी ताराबाई तुमची काय आज्ञा करू सांगा. मग कान्होजी आंग्रेंनी काय केलं, मग ताराबाईंनी भडकवलं कोणाविरुद्ध, शाहू महाराजांविरुद्ध. आपल्या शाहू महाराजांना त्यांच्याविरुद्ध युद्ध करायचं आहे. मग यांनी काय केलं, यांच्यासाठी प्रेरित होऊन त्यांनी शाहू महाराजांविरुद्ध युद्ध पुकारले. मग शाहू महाराजांनी काय केले माहिती आहे का, हे जे होते भैरोपंत पिंगळे, जेव्हा छत्रपती शाहू महाराजांची काय झाली होती हो, आपले छत्रपती म्हणून राज्याभिषेक झालं होतं, तेव्हा त्यांचं पुन्हा अष्टप्रधान मंडळ निर्माण झालं होतं. त्या अष्टप्रधान मंडळामध्ये भैरोपंत पिंगळे यांना कोणतं पद दिलं होतं हो, पेशवे पद दिलं होतं. आणि हे जे बाळाजी विश्वनाथराव होते, बाकीचे यांना सरदारच नावाचे सरदार पद होते पहा. मग या पेशवे पद कोण हो, भैरोपंत पिंगळे होते. त्या भैरोपंत पिंगळेंना कोण, आपले छत्रपती शाहू महाराज काय केले हो, या कान्होजी आंग्रे विरुद्ध युद्ध करण्यास पाठवले पहा. मग कान्होजी आंग्रे काय करते, जाग्याला एका बुक्कीला धरून त्यांना काय करते हो, आपले कान्होजी आंग्रे या भैरोपंत पिंगळेला कैदेत टाकते पहा. मग काय, शाहू महाराज दचकले की हो, आता करायचं काय, सर्वात मोठा प्रश्न निर्माण झाला होता. कारण का यांच्याकडे आता सत्ता आपली हे झाली होती. त्यांना एक युक्ती आठवली. ती युक्ती म्हणजे हा आपला चतुर्भाऊ, हा आपला चाणक्य बाळाजी विश्वनाथराव यांना बोलवले छत्रपती शाहू महाराज. आणि मग इथून झाला खरा पेशवाईचा उदय. आणि या आपले बाळाजी विश्वनाथराव जे होते त्यांनी काय पराक्रम केला ते आपण पार्ट 3 मध्ये बघू. आणि खरे हे बाळाजी विश्वनाथराव तुम्हाला इथंच सांगून ठेवतो, हे होईत बघा आपल्या बाजीराव मस्तानीमधला जो आशिक होता बाजीराव, त्या बाजीरावांचे वडील म्हणजे, बाजीरावांचे पिताजी म्हणजे, बाजीरावांचे बाबा म्हणजे कोण, तर बाळाजी विश्वनाथराव यांनी कसं संघर्ष केला आणि आपल्या बाजीरावांना घडून पेशवाईचा उदय कसा घडून आणला ते आपण पार्ट 3 मध्ये बघूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करायला तुम्ही विसरू नका, काही कमेंट करा, मी वाचतोय.
आणि त्यामुळं मला थोडी प्रेरणा भेटते की नेक्स्ट व्हिडिओ टाकण्यासाठी. त्यामुळं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नवीन असाल तर विसरू नका. तोपर्यंत भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.